बऱ्याचदा बघा आपल्या अवतीभोवती आपले मित्रमंडळी, ओळखीचे, घरातले कोणीही असो, सतत आपले म्हणत असतात, "मला हे काही सहन होत नाही. मला हे असं कठोर बोलणं सहन होत नाही. मला कठोर बोलायला सुद्धा येत नाही आणि मला कठोर ऐकायला सुद्धा सहन होत नाही. काय करू? काय जमतच नाही मला असं." आणि स्वतःला एक असं दुःखी करून घेतात. आता या ठिकाणी त्यांना यातून बाहेर काढावं लागतं. त्यासाठी त्यांना थोडंसं समजावून सांगावं लागतं, की कुठेतरी कठोर बोलायला शिका किंवा मग कठोर ऐकायला शिका. परंतु त्यांनी तर आधीच स्पष्ट केलेलं असतं, की या दोन्ही गोष्टी आम्हाला जमतच नाही आणि आम्हाला ह्या जमणार सुद्धा नाही. कारण का आमचा स्वभावच तसा नाही. आमचा स्वभाव हळवा आहे, आमच्यामध्ये माणुसकी आहे, त्यामुळे आम्हाला काही हे जमतच नाही. कितीही प्रयत्न केले, करून बघितले तरी सुद्धा काही जमत नाही. मग आपल्यासारखी माणसं मग त्यांच्या तोंडाकडे बघत बसतात, की आता करायचं तरी काय? यांना कसं सांगायचं आणि कसं यांच्याकडनं करून घ्यायचं? तर हा आपल्यापुढं फार मोठा प्रश्न असतो. कारण का हे असंच जर राहिलं तर मग त्यांचं आयुष्य कुठेतरी एक धोक्यामध्ये येतं किंवा मग त्यांना वाट मिळत नाही. इतर लोकं त्याचा फायदा घेतात आणि यांचं नुकसान होत असतं आणि स्वभाव बदलायला हे तयार नसतात, बोलायला तयार नसतात आणि मग त्यावेळेला यातून काहीतरी तर मार्ग काढावा लागतो. म्हणून मग त्यांच्यामध्ये ती ज्योत पेटवावी लागते. मग ती कठोरतेची ज्योत नाही तर त्यांना ही समस्या किंवा हे वातावरण, हे जे संकट हे दूर कसं करायची त्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ती आहे जी ऊर्जा आहे आणि ती ताकद जी तुमच्यामध्ये आहे ती बाहेर काढली पाहिजे आणि ती ऊर्जा सकारात्मक आहे. हा चांगला स्वभाव आहे की तुम्हाला कठोर वागता बोलता येत नाही. स्वतःहून कोणाचं वाईट बोलणं, चितणं हा प्रकार होत नाही तुमच्याकडून. परंतु तुम्हाला तुमच्या बाबतीत असं झालं तर तुम्हाला ते सोसत नाही, सहन होत नाही. परंतु मग असंच राहूनही चालत नाही. म्हणून मग त्यांच्यामध्ये एक आंतरिक ऊर्जा जी जागृत करावी लागते आणि त्यामुळे त्यांना थोडीफार ती ओळख होते आणि थोडंसं धाडस निर्माण होऊ शकतं. कारण त्यांच्यामध्येही ते नाही आणि आपणही त्यांच्यासाठी प्रयत्न केले नाही, तर ते तसेच राहतात. त्यांचा स्वभाव तसाच राहतो आणि त्यांचा उपयोग हा असा दुनिया करून घेत असते आणि ते फक्त बघायची भूमिका घेऊ शकतात आणि आपण जर त्यामध्ये पावलं उचलली नाहीत, त्यांना त्यातून बाहेर काढलं नाही, तर ही वातावरण, ही परिस्थिती तशीच राहते. म्हणूनच त्यांना ह्या गोष्टी पटवून द्याव्या लागतात. त्यांना त्याच्यामध्ये जागृती करून द्यावी लागते. त्यांना जाणीव करून द्यायला लागते. हे असं झालं तर असं तुम्हाला त्रास होऊ शकतो. हे असं तुम्ही वागलात, या ठिकाणी गप्प बसलात, या ठिकाणी ॲक्शन घेतली नाही, या ठिकाणी बोलला नाहीत, या ठिकाणी तुमचं खरं बाजू मांडली नाही, इथं वास्तविकता तपासून पाहिली नाही, तर तुमचं नुकसान या गोष्टींमुळं होतंय आणि होत राहील. भविष्यातही त्याचे मोठे परिणाम जे साधेसुधे नाही तर गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि ते पण केवळ या तुमच्या अबोल राहण्यामुळं, तुम्हाला कठोर न बोलण्यामुळं सोसावे लागतील. तर हे काही खूप मोठं युद्ध नाहीये, खूप मोठी भांडणं नाहीये, शत्रुता नाहीये. यासाठी आपल्या स्वतःबद्दल स्टँड घेणं आणि स्वतःची बाजू मांडणं एवढंच आणि ती आपण आपल्या कठोर शब्दामध्ये किंवा योग्य शब्दामध्ये ज्या परिस्थितीला पूरक आहे, त्या वातावरणाला त्या परिस्थितीनुसार बोलणं म्हणजे तुमचं बोलणं आहे. तर हे त्यांना पटवून दिलं आणि त्यांना समजावून सांगितलं, त्यांच्याकडनं ते करून घेतलं, तर नक्कीच त्यांच्यामध्ये थोडासा बदल होतो आणि बदल झाल्यामुळे ते त्यांची बाजू मांडायला लागतात. परंतु असं प्रोत्साहन देणारा समोरचा माणूस पाहिजे आणि त्यांना असं प्रोत्साहित केलं, तर नक्कीच त्यांच्यामध्ये तो बदल होतो आणि मग त्यांचा हा जो स्वभाव आहे, की कठोर कधीच बोलायचं नाही, कठोर कधीच वागायचं नाही, तर ते थोडं बदलू शकतात. कारण आजकालच्या जगामध्ये, आजूबाजूच्या वातावरणामध्ये खूप सॉफ्ट राहून चालत नाही आणि दुनिया याचा खूप फायदा घेते. त्यामुळं कुठेतरी कठोर बोलता पण आलं पाहिजे. कठोर बोलण्याबरोबर आपली बाजू पण मांडता आली पाहिजे. सगळंच काही आपलं सहन करणं, गप्प बसणं, स्वभाव नाही तसा, मन नाही तसं, बोलणं नाही तसं, म्हणून असं शांत राहणं आणि बघ्याची भूमिका घेणं हे त्यांना मारक ठरू शकतं. इतर लोकं त्याचा फायदा उठवू शकतात आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते एका वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ शकतं. म्हणूनच यांच्यामध्ये हिंमत देणं, ऊर्जा देणं, जागृती करणं हे आपल्यासारख्यांचं, आपल्या जवळच्या माणसांचं काम आहे. तर अशी जेव्हा व्यक्ती समोर येईल, आपल्या सानिध्यात येईल, अवतीभोवती दिसेल, तर तिला थोडंसं कठोर बोलायला आणि कठोर बाजू मांडायला, वस्तुस्थिती मांडायला, स्टँड घ्यायला कसं प्रोत्साहित करता येईल यासाठी आपणही विशेष प्रयत्न केले पाहिजेत.